हॅलो 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 नमस्कार मंडळी, आज या ठिकाणी आपण पुन्हा एकदा आपला अमूल्य वेळ काढून उपस्थित राहिल्याबद्दल तुम्हाला शतशः धन्यवाद देतो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. उपस्थित तमाम रसिक प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत करतो. श्री गणराया रंगदेवता ग्रामदैवत यांना त्रिवार वंदन करून या मुंबईची मुंबादेवी श्री सिद्धिविनायक यांच्या चरणी नतमस्तक होऊन आई जिजाऊ आणि
आशीर्वाद असावेत अशी प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे कलगीधर समाज उन्नती मंडळ मुंबईचे आम्ही 5 तारखा आहोत. कलगीवाले ब्रह्मनिष्ठ गुरुनाथ दैवती परंपरेतील परमहंस गुरु गणपती महाराज यांच्या घराण्यातील आमची मंडळी आज आपल्या सेवेसाठी उपस्थित आहोत. आमचे गुरुवर्य वस्ताद सुरेश शिवडे, हिरू भोसलेकर, अविनाश मस्कर, आम्हाला लागलेले संगीतकार बेंजो मास्टर सतीदादा साळवी, ऑर्गन मास्टर विशालदादा बंदरकर, ढोलकीपट्टू पांडुरंगदादा सुतार आणि तुषार शिरसाट, ॲक्टोकर शैलेश कोटकर, त्याचप्रमाणे आमची शाखा आमची वीरबंदी नृत्य कलाबद्दल मौजे कडमट गव्हाणवाडी या सर्वांना सोबत घेऊन आज या कार्यक्रम करत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी आमचे प्रतिस्पर्धी शाहीर सन्माननीय विकास लांबोरे यांनी त्यांचं प्रमाणपत्र आणि प्रश्नपत्र घेऊन यायचं आहे आणि आमचंही प्रश्नपत्र घेऊन जायचे आहे. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमची सेवा करण्याची संधी आम्हाला ज्याने दिली ते आमचे जानाई देवी मित्र मंडळ झोरेवाडी यांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो. आणि तुम्ही सर्व मायबाप रसिक आमच्यासाठी आम्हा दोन्ही कलाकारांसाठी इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमच्या चरणी आम्ही नतमस्तक होतो. या ठिकाणी बरेचसे शाहीर इथे आलेले आहेत, उपस्थित आहेत, त्यांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो. बरेच शाहीर आहेत, नाव घेण्याचं आता वेळ राहिलेली नाही, तरी गोड मानून घ्या सगळ्यांनी. आमचे तावडे साहेब इथे आलेले आहेत, संकेतजी तावडे, त्यांना पण शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवरायांना या माझ्या हृदयात स्मरतो की ज्याने मला शाहीर घडविला, की ज्याने मला शाहीर घडविला. की ज्याने मला शाहीर घडविला माझ्या मायबाप रसिकांना शाहिरी मानाचा मुजरा करतो. की हंसावरती बसून माझी आई सरस्वती ही आली, त्या गायनाची मजा आणखी बेधुंद की वाजवून विणा की त्या सप्तसुरात म्हाली. आणि ऐसी ही ब्रह्मनंदिनी
मधु प्रकाश कवी सुरेश हिरू हवी मधु प्रकाश कवी कर जोडून विनवी तुला पायास दे स्पर्शार दे आलो शरण तुला पायास दे स्पर्शार दे आलो शरण तुला वंदी तुम्ही उदी तुम्ही या रंगभूमीवर स्मरी तुम्ही तुझा आधार दे मला पायास दे स्पर्शार दे आलो शरण तुला पायास दे स्पर्शार दे आलो शरण तुला गाण्यास दे स्वर्गात दे आलो शरण बोल श्री गणपती गजानन महाराज देवी माते बजरंग अखंड नागेश्वरीचा गुरु गणपती घराण्याचा अखंड कलगी गुरुवर गणपत बालाराम राम भाऊ महादेव गंगाराम सुरेश चिपळे रुपस्थित अविनाश मस्कर मधुकर यादव प्रकाश पाजने वीर बंधू नृत्य कला पथक कलमट गवालवाडीचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा ये धन्यवाद। या ठिकाणी आमचे मित्र नव्हे बंधू सुधाकरचे मास्कर या ठिकाणी आले, त्यांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो। तसेच आमचे पोलादपूरवासी, आमची माती आमची माणसं या ठिकाणी सगळे आले, त्यांना ही शाहिरी मानाचा मुद्रा करतो। आणि या गीतासाठी आमचे गुरुवर्य प्रभाकर आप्पा इंगळे आणि प्रमोद दादा इंगळे यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक मंडळ, त्यांचा आभार आहे। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। तसंच आम्हा छोटा मोठा कलाकार कोणी असो, त्या कलाकाराच्या पाठी एक मायाची थाप असणारे आमचे कापडगावचे सुपुत्र दिनेश दादा कुडतरकर यांच्याकडून 5001 रुपयाचं बक्षीस आले। मंडळ त्यांचा आभार आहे। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। आज या ठिकाणी खास शुभ आशीर्वाद देण्यासाठी आमचे बाबा नामदेव आंबेकर, विजय चालके, देवेंद्र आंबेकर, कल्पेश आंबेकर, केशव बटावले हे खास गावावरून इकडे आलेले आहेत। त्यांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि त्यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस आलं। मंडळ त्यांचा आभार। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद।
त्यांच्याकडून रत्नागिरी पोलीस ते वरचीवाडी माझे मार्गदर्शक पाजने बुवा आपला संपूर्ण कार्यक्रमासाठी 500 रुपयांचं पारितोषिक. धन्यवाद. आपण जो त्या दिवशी गण गायला तोच गातोय, कारण रसिकांची मागणी आहे. लक्ष असू द्या. काय गण चाललं हे या भुवरी, निसर्गाने रंग बदलला जगावती मराव हे प्रश्न पडले. काय गण चाललं
जगावं की मरावं हे प्रश्न पडले. सारे पावन देवामध्ये रडले, जगावं की मरावं प्रश्न पडले. सारे पावन देवामध्ये रडले, जगावं की मरावं प्रश्न पडले. परदेशात जाण्यासाठी घेता उडान, उडता क्षणी धरणीवरती पडले विमान. उडता क्षणी धरणीवरती पडले विमान, उडता क्षणी धरणीवरती पडले विमान. हो जळून झाले खाक सारे उरला न कोण, भयानक मृत्यूची त्या नव्हती कुणा जाण. भयानक मृत्यूची त्या नव्हती कोणा जाण, भयानक मृत्यूची त्या नव्हती कोणा जाण. आई बाबा कुणाचा मुलगा कुणाची परी, चालले होते स्वप्न ही सारी घेऊन उरी, साऱ्यांचे हे स्वप्न मोडले. सार पाहून देवा मन हे रडले, जगावं की मरावं हे प्रश्न पडले. सार पाहून देवा मन हे रडले, जगावं की मरावं हे प्रश्न पडले. सारे पावन देवामध्ये रडले, जगावं की मरावं प्रश्न पडले. सारे पावन देवामध्ये रडले, जगावं की मरावं प्रश्न पडले. मृत्यूचा या नाही भरवसा येईल तो कधी, कोण मरतो वीट पडवली कुणाच्या समाधी. कोण म्हणतो वीट पडवली कुणाच्या समाधी, कोण म्हणतो वीट पडवली कुणाच्या समाधी. हो रेल्वेतून पडून नेली माणसाची साधी, हृदय विकाराची देवा वाढले व्याधी. हृदय विकाराची देवा वाढले व्याधी, हृदय विकाराची देवा वाढले व्याधी. निसर्गाने कोप केला कलेला विवाद, परमार्थी ही साथ निस्वार्थ घ्यावा काय बोध. पापाचे हे ओझे वाढले, मधुप्रकाश म्हणे काही रस दडले, जगावं की मरावं हे प्रश्न पडले. सार पाहून देवा मन हे रडले, जगावं की मरावं हे प्रश्न पडले. सारे पावन देवामध्ये रडले, जगावं की मरावं प्रश्न पडले. हो, पावन
यांच्याकडून गणासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. पोलादपूर तालुक्यातील भूमिपुत्र श्री संदीप चव्हाण साहेब यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक. जगन्नाथ मोरे साहेब यांच्याकडून देखील 201 रुपयांचं पारितोषिक. उदय नागतिबुवा यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक. स्वस्तिक सचिन आंबेकर याचकडून मामा गण छान झाला त्यांच्यासाठी 200 रुपयांचं पारितोषिक. सन्माननीय गंगाधर जाधव साहेब यांच्याकडून देखील 500 रुपयांचं पारितोषिक. धन्यवाद. गण झालेला आहे. आता लक्ष गवळणीकडे. कसं आहे, बुवा आपले खूप हुशार आहेत, शब्दांचे जादूगार म्हणतात त्यांना. बुवा आपण आधी भेटलो तेव्हा तुम्हाला एक गवळण तुमच्यासाठी काढली होती. तिच्यात सुद्धा प्रश्नच होता. त्या ठिकाणी मातमगर बसलेले आहेत, त्यांना माहिती आहे सगळं. आताही प्रश्नच आहे गवळणीमध्ये. शोधाय तुम्ही ज्ञानी आहात. काय म्हणतोय, एक कन्नू लक्ष द्या. आता बुवा लक्ष असावा गवळणीकडं. आमचे प्रतिस्पर्धी शाहीर प्रतिस्पर्धीच बोलले नाही तर प्रतिस्पर्धी बोला आणि मग बायको बायको करत बाहेर यायला सवय आहे. तर आज बुवांचं काय नाव, काय नन्नू. नन्नू बुवा आता लक्ष असू द्या. दादा खेळा. समजून शहाणे तर आहेतच. पाहूया त्यांचं ज्ञान किती आहे. स्वतःला शहाणा समजून अरे मला हित छेडायचं नाही. अरे जर का भडकली ही राधा तर मग तू चिडायचं नाही. आज लाल बुंद होऊन जाशील तू इथं ये नन्नू, मग मात्र तू रडायचं नाही. वा लक्ष असू द्या. चाल तर तुमच्या सगळ्या चाली पाठ आहेत. सगळ्यांची काट तुम्ही 1001 टक्का देणारच. ऐका आता. शारंगधरा दामोदरा नको दाऊ मला हा तोरा. काय बोलतोय, चाणक्ष तू दे लक्ष तू ऐक गवळ्याच्या घे पोरा. बघते मी आज घडीला जिंकतो सखिये तोरडीला. बघू होत काय जाते तुझ्या संग महारथी सांग. मुकुटात मोती हे किती. काय बोललो बुवा, तुझ्या ज्या मुकुटात मोती आहेत ना, तू येऊन बोलशील काले कुलकुलीत वरून चिरतील ते दोन तर जमणार नाही. काय बोलतोय, लक्ष असू दे. मुकुटात मोती हे किती.
तुझे हे दिसती खानवरून मोजमाप करावा त्याचा स्मरण तू करून मोजमाप करावा त्याचा स्मरण तू करून मोजमाप करावा त्याचा स्मरण तू करून त्याला समजू नको तू खेळ नको खाल बस तू वेळ त्याला नको समजू खेळ नको खाल बस तू वेळ नुसती फुगवून गाडी आता खाऊ नको माती सांग मुकुटात मोती हे किती अरे सांग ना मुकुटात मोती हे किती अरे काना मुकुटात मोती अरे सांगरे काना मुकुटात मोती अरे सांगरे काना मुकुटात मोती अरे सांगरे काना मुकुटात मोती गुरु गणपतीची राधा सांगते मुकुंदा त्याला त्याला फसविण्याचा सोड तुझा धंदा याचा त्याला फसविण्याचा सोड तुझा धंदा याला त्याला फसविण्याचा सोड तुझा धंदा खर खर बोलात आनंदाच्या कंदा चालव तुझ्या बुद्धीवरती ज्ञानाचा हरंदा चाल तुझ्या बुद्धीवरती ज्ञानाचा धंदा चाल तुझ्या बुद्धीवरती ज्ञानाचा धंदा गणपत बाळरामाची देण तुझे शिरू हवी गुणवान गणपत बाळरामाची देण तुझे शिरू हवी गुणवान मधु कशाच्या तरी घ्यावा संबंधून ती सांग मुकुटात मोती हे किती अरे सांग ना मुकुटात मोती हे किती अरे सांग ना मुकुटात मोती हे किती अरे सांगरे काना मुकुटात मोती अरे सांगरे काना मुकुटात मोती अरे सांगरे काना मुकुटात मोती शारंगला दामोदरा नको जाऊ मला हा तोरा कानक्ष तू केलक्ष तू ऐक गवळ्याच्या पोरा गळ्यात घडीला तो तू येतो घडीला बघू होत गळ्यात तिच्या बनवारतीचा मुकुटात मोती रे किती अरे सांगरे काना मुकुटात मोती अरे सांगरे मुकुटात मोती अरे सांगना मुकुटात मोती हे बुवा नक्कीच सांगतील किती मोती आहेत ते या ठिकाणी विनायक चौगुले रोहित चौगुले यांच्याकडून गाण्यासाठी 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे योगेश चोगळे, रितेश बेंद्रे, सुचन काटकर, प्रकाश शोळकर यांच्याकडून देखील गाण्यासाठी 501 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे. त्याचप्रमाणे कलगीधर समाज उन्नती मंडळ मुंबई सरचिटणीस सन्माननीय श्री सुधाकर भास्कर साहेब यांच्याकडून देखील 501 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे शैलेश शिगवण साहेब यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. संदीप चव्हाण साहेब यांच्याकडून देखील 500 रुपयांचं पारितोषिक आहे. भीमराव पार्टे साहेब यांच्याकडून देखील 500 रुपयांचं पारितोषिक आहे. आम्ही नाच मंडळ शतशा ऋणी आहोत. त्याचप्रमाणे या ठिकाणी चंद्रकांत धोपट साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा. मंडळी उत्तम गीत रचना सुरेल आवाज संपूर्ण कार्यक्रमात श्री विवेक मनोहर वालम यांकडून खिनगिनी राजापूर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलं म्हणजे त्यांचा आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसेच बुवाना प्रश्न तर दिलेलाच आहे, आपल्या सगळ्यांना माहितीतलाच आहे प्रश्न, तरी सगळ्यांच्या माहितीसाठी प्रश्न वाचून दाखवत आहे. लक्ष असू द्या. आजचा प्रश्न असा आहे,
माणसाची सृजनशीलता कधी नष्ट होते ही देवी देवता साधू संत फकीर ऋषीमुनी आई वडिलांचा आशीर्वाद जन्म मनन स्थिती भजन मनन पूजन वाचन श्रवण कीर्तन वासना अहंकार कर्म धर्म आणि कोणताही साधना नको बुवा याचं जर उत्तर असेल तरच द्या नाहीतर नाही बोललेलं बरं आहे. आता वेळ खूप झालेला आहे. दिलीप जांगळी विशाल गोरे यांनी गणासाठी 200 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे आणि बारी घासून झाली पाहिजे असं त्यांचं सांगणं आहे बुवा. वेळ झालेला आहे तरी सुद्धा शक्ती दुर्याचा मांडला डाव या डावात कोण जिंकणार कोण हरणार आहे आणि आज या रसिक जणांसमोर हा शक्तीवाला बाजी मारणार आहे. अरे याच्यासारखे काही खेळविले यारणी आज याची मी पाठ धरणार आहे आणि गणपत बाळाराम भाऊंचा हा शिष्य आज इथे विजयी ठरणार आहे. अग स्वयंपाक कर तू डाल ना भात बुवा वाईंच्या चाली पाठच आहेत सगळ्या तरी पण बोलतो प्रयत्न करतो नवीन गाण्या चाल बोलण्याची. अग स्वयंपाक कर तू डाल ना भात जिऱ्या मिऱ्याची चटणी वाट जेवाला बघताना वाट ग अग साजने माझ्या बाया भुकेल्या हे बुवा लक्ष असू दे काय बोलतोय. अरे या इतक्या पक्याची जोडी ही खास बघूया कोण हित होतो रप्पा झाले बघा या गर्दी दाट रे झाले बघा या गर्दी दाट रे अरे शाहीर तुझी लावील मी वाट रे
ठिकाणी टाइम झाला एक फक्त. भूमिपुत्र पोलादपूर तालुक्यातील श्री संदीप चव्हाण साहेब यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक. त्याचप्रमाणे कौशल देवेंद्र आंबेकर यांच्याकडून देखील 501 रुपयांचं पारितोषिक. रंजना पालणे आंबेकर प्रकाश बुवांची बहिणाबाई यांच्याकडून देखील 201 रुपयांचं पारितोषिक. आम्ही नाच मंडळ त्यांचं शतशः ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद. आज या आपल्या शाहिरांमध्ये का कोणीतरी आज इथे आलेला प्रत्येक जण हा कोकणातीलच आहे की नाही? आहे ना? मग आपल्या कोकणाला चल, आपल्या कोकणाला नव्हे तर आपण कोकणकर. आपल्या कोकणकरांना जर डाग लागत असेल तो खपून घेणार का आपण? नाही ना? म्हणून मला काय बोलायचं आहे, ज्याने कोणी काय गायलंय त्याला हे प्रत्युत्तर आहे. लक्षात असू द्या. युट्यूब करून हे कर. ज्या जन्मला भूमीवर काय बोलतोय, ज्या भूमीवर आपण जन्मलो त्याचा आदर कर. पहिला आदर, गर्व पाहिजे आपल्याला कोकणाचा. ज्या जन्मला भूमीवर तिचा आदर पहिला कर. येतो फिरून जगभर. किती जरी जग फिरलास ना, या कोकणी माणसासारखी माया मिळणार नाही कुठं तुला. काय बोलतोय? ये फिरून तू जगभर, तेव्हा कळलं तुला आहे हा माझा मायाळू कोकणकर. तेव्हा कळलं तुला आहे हा माझा मायाळू कोकणकर. ज्या जन्मला भूमीवर तिचा आदर पहिला कर. ज्या जन्मला भूमीवर तिचा आदर पहिला कर. ये तू फिरून जगभर, तेव्हा कळलं तुला आहे हा माझा मायाळू कोकणकर. 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 दुःखात कोणी असता त्याला मोठं म्हणतात. दुश्मनाला काढून देतो तोंडातील घास. दुश्मनाला काढून देतो तोंडातील घास. दुश्मनाला काढून देतो तोंडातील घास. काय आहे की नाही? आज जरी दुश्मन असला दुश्मन त्याला दुःख होत असेल तरी आपल्या कोकणी माणसाला पहिला त्रास होतो. काय झाला तरी तो उपाशी आहे, आपल्या तोंडातला घास काढून त्याला देतो. हा असा आपला कोकणी माणूस आहे. आणि त्याच्यावर जर दोष बोट लावत असाल ना ते चुकीचं आहे. म्हणून काय म्हणतोय, रागात जरी बोलला त्याच्या रागमात, असा माझा साधा भोळा हा कोकणी माणूस. असा माझा साधा भोळा कोकणी माणूस. असा माझा साधा भोळा कोकणी माणूस. त्याची कळली तुला माया म्हणून केलास तू रवाया. त्याची कळली तुला माया म्हणून केलास तू रवाया. पैशासाठी नको होऊ लागले. केव्हा कळलं तुला हे हा माझा मायाळू कोकणकर. तेव्हा कळलं तुला हे हा माझा मायाळू कोकणकर. तेव्हा कळलं तुला हे हा माझा मायाळू कोकणकर. तेव्हा कळलं तुला हे हा माझा मायाळू कोकणकर. विषय खूप महत्वाचा आहे साहेब. 2 मिनिटं फक्त. कारण हा आता चाललेला विषय आहे. काय मास्टर साहेब बरोबर
आहे की नाही त्याच्यासाठी जरा 2 मिनिटं द्या फक्त आटपतो मेहनत करून खातो पेटाची भाकर नेहमी त्याच्या मुखात असते गोड ही साखर परशुरामाची ही सारी प्रेमळ लेकर आनंदाने राहतो आम्ही मायेची पाखर आनंदाने राहतो आम्ही मायेची पाखर आनंदाने राहतो आम्ही मायेची पाखर आपल्या कोकणात कुणी कर्जबाजारी होऊन फासावर लटकलेलं पाहिले का नाही ना म्हणून काय म्हणतोय देशी विदेशी कोकणात येती स्वर्ग सुख हे कोकणात घेती देशी विदेशी कोकणात येती स्वर्ग सुख हे कोकणात घेती त्यांचं प्रेम या कोकणावर अनुभवलं त्यांनी आहे हा माझा मायाळू कोकणकर अनुभवलं त्यांनी आहे हा माझा मायाळू कोकणकर कोकणाला आमच्या कुळी देऊ नका दोष स्वतःच्याच हातून करताय स्वतःचाच नाश स्वतःच्याच हातून करताय स्वतःचाच नाश स्वतःच्याच हातून करताय स्वतःचाच नाश हो कोकणी माणसाचा का करता दोष बोलताना विचार करून वापराय भाष्य बोलताना विचार करून वापराय भाषा बोलताना विचार करून वापराय भाषा मधुप्रकाश सांगतोय तुला कोणी लावला तुला वशिला मधुप्रकाश सांगतोय तुला कोणी लावला तुला वशिला याचा करावा तू विचार केव्हा कळलं तुला आहे हा माझा मायाळू कोकणकर केव्हा कळलं तुला आहे हा माझा मायाळू कोकणकर देवा कळेल तुला हे माझा मायाळू कोकणकर देवा कळेल तुला हे माझा मायाळू कोकणकर त्या जन्माला भूमीवर सागर पहिला कर त्या जन्माला भूमीवर सागर पहिला कर एक फिरून जगभर देवा कळेल तुला हे माझा मायाळू कोकणकर देवा कळेल तुला हे माझा केव्हा कळलं तुला हे हा माझा मायाळू कोकणकर आम्ही या कोकणकरांच्या जीवावर इथे उभे आहोत आम्हाला घडवणारे कोकणकरच आहेत त्यासाठी धन्यवाद सर्वांनी टाइम दिल्याबद्दल साहेब क्षमा असावी झाले